पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। नाम घेता वाया गेला, नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकिला? सांगा विनवितो तुम्हासी, संत महंत सिद्ध ऋषी। नामे तरला नाही कोण, ऐसा द्यावा निवडून। सलगीच्या उत्तरा तुका म्हणे क्षमा करा। सांगा विनवितो तुम्हासी, संत महंत सिद्ध ऋषी। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि नामपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबाराय या अभंगातून म्हणतायत, नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकिला? नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकिला? अर्थात महाराज म्हणतात, हरिनाम घेणारा मनुष्य वाया गेलाय असं कधी कोणी ऐकलंय का? तर नाही, हरिनाम घेणारा मनुष्य कधीच वाया जात नाही असं तुकोबाराय म्हणतात। हरिनाम घेणारा मनुष्य कधीच वाया जात नाही। का बरं? तर याचं कारण, ज्याच्या मुखामध्ये नित्य हरिनाम आहे, फक्त त्याच्याच हृदयात दया वास करते। आणि ज्याच्या हृदयात दया वास करते, फक्त त्याच्या जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य वास करतात। हे एक समीकरण आहे, हा एक सिद्धांत आहे। ज्याच्या मुखात सातत्यानं हरिनाम आहे, फक्त त्याच्याच हृदयात दया वास करते। याची साक्ष तुकोबाराय देत आहेत, महाराज लिहित आहेत। भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया। भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया। ज्याच्या जीवनात भक्ती आहे, अर्थात ज्याच्या मुखात भगवंताचं नित्य नाम आहे, फक्त त्याच्याच जीवनात दया वास करते। नाथ महाराज याची साक्ष देत आहेत। महाराज लिहित आहेत, दयेसी स्वतंत्र जन्म नाही, जेत उपजे तो साधू पाही। दयेला स्वतंत्र जन्म नाही, दया ही हरिनामाच्या आश्रयाने जगते। संत साधू हा नामधारक असतो, आणि म्हणून साधूच्या संतांच्या जीवनात दया वास करते। संतांचा संतपणा जर कशाच्या जीवावर असेल, तो फक्त दयेच्या जीवावर। भूतांची दया हे भांडवल संत। संतांनी संतपणाचं दुकान मांडलंय, परंतु त्याला भांडवल आहे दयेचं। संतांच्या जीवनातून दया जर वजा केली तर संत संतच राहत नाही। संतांचा संतपणा हा केवळ दयेच्या भांडवलावर टिकून असतो। भूतांची दया हे भांडवल संत। अर्थात ज्याच्या मुखात नित्य हरिनाम आहे, फक्त त्याच्याच हृदयात दया वास करते। आणि ज्याच्या हृदयात दया वास करते, फक्त त्याच्या जीवनात धर्म वास करतो। हा धर्म म्हणजे काय? तर धर्म म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे प्रामुख्याने 4 जाती येतात। हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई या जाती आपल्या डोळ्यापुढे येतात धर्म म्हटलं की। धर्म म्हणजे जाती जमाती नव्हेत,
धर्म म्हणजे जाती जमाती नव्हे. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी धर्माची अतिशय सुंदर व्याख्या करतात. महाराज लिहितात, एत वडील जे जे करीती तया नाव धर्म ठेविती आणि तेच एर अनुष्ठिती सामान्य सकळ. समाजातील वडील मनुष्य जसा जसा वागतो त्याच्या वागण्याला धर्म म्हणावं. समाजातील वडील मनुष्य जसा जसा वागतो त्याच्या वागण्याला धर्म म्हणावं. आता प्रश्न असा उभा राहतो की समाजातील वडील मनुष्य जसा वागतो त्याला धर्म म्हणावं, तर वडील कुणाला म्हणावं? याचे उत्तर ज्ञानोबा देत आहेत. माऊली लिहित आहेत, श्रुती स्मृतीचे अर्थ आपणाची होनी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे जे. ज्याचं वागणं चालणं बोलणं मूर्तिमंत वेद आहे त्याला वडील म्हणावं. जो वेदासारखं वागतो आणि वेदाचा धडा समाजाला देतो त्याला वडील म्हणावं. मग जो वेदासारखं वागतो आणि वेदाचा धडा समाजाला देतो तो संत असतो. म्हणून वडील म्हणजे संत. वडील म्हणजे संत. आणि म्हणून संतांच्या वागण्याला चालण्याला बोलण्याला धर्म म्हणावं. संतांच्या वागण्याला चालण्याला बोलण्याला धर्म म्हणावं. आता पुढे असा प्रश्न उभा राहतो की संत कसे वागतात? याचे उत्तर ज्ञानोबा देतात ज्ञानेश्वरीत. माऊली लिहित आहेत, जया भक्तीची इतुली प्राप्ती जे कैवल्या ते पर्वते सर म्हणती जयाचे लीले माझी नीती जी आली दिसे. जयाचे लीले माझी नीती जी आली दिसे. जयाचे बोलू धर्मो जिये दिठी महासिद्धी ते विये स्वर्ग सुखादिये खिळू जयाचा. जयाचे बोलू धर्मो जिये, ज्याच्या सहज बोलण्यातून धर्म जगतो. अर्थात संतांच्या तोंडातून निघालेला प्रत्येक शब्द हा धर्म असतो. आणि म्हणून संत धर्मासारखे वागतात असं म्हणण्यापेक्षा संत जसा वागेल त्याला धर्म म्हणावं. जयाचे बोलू धर्मो जिये दिठी महासिद्धी ते विये. संतांच्या तोंडातून निघालेला प्रत्येक शब्द हा धर्म असतो. जया भक्तीची येतुली प्राप्ती जे कैवल्या ते पर्वते सरमनती जयाचे लीले माझी नीती जी आली दिसे. लीले माझी नीती जी आली दिसे. मग संतांचं वागणं म्हणजे मूर्तिमंत नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार, हे सर्व सद्गुण म्हणजे संतांचं वागणं. आणि या सर्व सद्गुणाच्या समुदायालाच धर्म असे म्हणतात. नीती म्हणजे धर्म, रीती म्हणजे धर्म, माणुसकी म्हणजे धर्म, इमानदारी म्हणजे धर्म, सत्य म्हणजे धर्म, अहिंसा म्हणजे धर्म, प्रेम म्हणजे धर्म, परोपकार म्हणजे धर्म, सहानुभूती म्हणजे धर्म, सदाचार म्हणजे धर्म. हे सर्व सद्गुण म्हणजे संतांचं वागणं आणि या सद्गुणाच्या समुदायाला धर्म म्हणतात. तुकोबाराय तर सत्यालाच धर्म म्हणतात. तुकोबाराय तर सत्याला धर्म म्हणतात. सत्य तोच धर्म, असत्य ते कर्म. सत्य हाच धर्म आहे, तुकोबाराय बोलतायत. अर्थात नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार या सर्व सद्गुणाचा समुदाय म्हणजे धर्म. याला जर छोटं केलं तर नीती, माणुसकी, इमानदारी म्हणजे धर्म. याला अजून छोटं केलं तर नीतिमूल्य हाच धर्म. नीतिमूल्य हाच धर्म. मग तुकोबाराय जे म्हणतायत की हरिनाम घेणारा मनुष्य कधी वाया जात नाही. तो का वाया जात नाही? तर हरिनाम घेणाऱ्या मनुष्याच्या हृदयात दया वास करते. ज्याच्या हृदयात दया वास करते त्याच्या जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य वास करतात. हा सिद्धांत आहे, हे समीकरण आहे.
आणि म्हणून ज्ञानोबा लिहित आहेत की दया तेत धर्मू, धर्मू तेत सुखागमू, सुखी पुरुषोत्तमू असे जैसा. दया तेत धर्मू, जिथे दया आहे तिथेच धर्म आहे, अर्थात नीतिमूल्य आहे. दया धर्म का मूल है. आता हे समीकरण कसं आहे बघा. हरिनामाच्या पोटी दया जन्म घेते आणि दयेच्या पोटी धर्म अर्थात नीतिमूल्य जन्म घेतात. हरिनामाच्या पोटी दया जन्म घेते आणि दयेच्या पोटी धर्म जन्म घेतो. पर्यायाने हरिनामाच्याच पोटी धर्म जन्म घेतो हे सिद्ध होतं. आणि म्हणून ज्ञानोबा लिहितात की सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. माझं वाक्य पुन्हा ऐका. हरिनामाच्या पोटी दया जन्म घेते आणि दयेच्या पोटी धर्म जन्म घेतो. पर्यायाने हरिनामाच्याच पोटी धर्म जन्म घेतो हे सिद्ध होतं. आणि म्हणून ज्ञानोबा लिहित आहेत की सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. धर्माला कारण कोण असेल तर भगवंताचं नाम, अर्थात भगवंताच्या नामाच्या पोटी धर्म जन्म घेतो. आणि धर्म म्हणजे नीतिमूल्य. धर्म म्हणजे नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार या सर्व सद्गुणाच्या समुदायाला धर्म म्हणतात. आणि हा सर्व सद्गुणाचा समुदाय हरिनामाच्या पोटी जन्म घेतो. आणि मग मला सांगा, ज्याच्या मुखात हरिनाम आहे त्याच्या जीवनात हा सद्गुणाचा समुदाय आला. ज्याच्या मुखात हरिनाम आहे त्याच्या जीवनात नीती आली, रीती आली, माणुसकी आली, इमानदारी आली, सत्य, प्रेम, जिव्हाळा, अहिंसा, परोपकार, सहानुभूती, सदाचार या सर्व गोष्टी आल्या. आणि या सर्व गोष्टी आपल्या जीवनात येणं म्हणजे चांगलं वागणं. या सर्व गोष्टी आपल्या जीवनात येणं म्हणजे चांगलं वागणं, वाया न जाणं. तुमच्या जीवनात सदाचार आहेत, तुमच्या जीवनात नीती आहे, माणुसकी आहे, इमानदारी आहे, सत्य, अहिंसा आहे, प्रेम आहे, जिव्हाळा, परोपकार आहे, सहानुभूती आहे, म्हणजे तुम्ही चांगलं वागतायत. या गोष्टी जर तुमच्या जीवनात नसतील तर तुम्ही वाया गेले. पण या सर्व चांगल्या गोष्टी तुमच्या जीवनात असतील तर तुम्हाला वाया गेलं कसं म्हणावं. तुम्ही चांगले आहेत. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतायत अभंगाच्या पहिल्या चरणात की नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला. सांगा बरं म्हणले कोणी ऐकले हरिनाम घेणारा वाया जातो म्हणून. हरिनाम घेणारा मनुष्य कधीच वाया जात नाही. का तर मुखात हरिनाम असेल तर त्याच्या जीवनात नीती असते, रीती असते, माणुसकी असते, इमानदारी असते, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार असतो. आणि याला चांगलं वागणं म्हणतात. आणि म्हणून हरिनाम घेणारा मनुष्य नीतिमूल्य जोपासतो, सदाचार जोपासतो, तो कधी वाया जात नाही. तुम्ही आज गंमत बघा, समाजावर एक नजर मारून पहा. मुखामध्ये जर हरिनाम नसेल तर समाजाची काय अवस्था होते. आज समाजामध्ये जवळजवळ 90% लोक परमार्थाला विन्मुख आहेत, हरिनामाला विन्मुख आहेत. आणि जो मनुष्य हरिनामाला विन्मुख असतो तो पापी असतो. ज्ञानोबा लिहित आहेत नामासी विन्मुख तो नर पापिया. नामासी विन्मुख तो नर पापिया. पापी कोण तर ज्यांनी हरिनामाकडे पाठ फिरवली तोच पापी. ज्याच्या तोंडात देवाचं नाव नाही तोच पापी. नामाशी विन्मुख तो नर पापिया. ज्ञानोबाराय निंब निंबवळ्या मोडून आला तो कावळ्याशी सुकाळू झाला तैसा भक्तिहीन वाढला दोषाची लागी. ज्याच्या मुखात हरिनाम नाहीये त्याचं जगणं फक्त दोष आणि पाप करण्यासाठीच असते. ज्ञानोबाराय लिहित आहेत, शब्द ज्ञानोबारायचे आहेत. निंब निंबोळ्या मोडून आला तो कावळ्याशी सुकाळू झाला तैसा भक्तिहीन वाढीनला दोषाची लागी. हे चरण पुन्हा ऐका. तैसा भक्तिहीन वाढीनला दोषाची लागी.
चकारात्मक सांगितले ज्ञानोबरायांनी की भक्तिहीन वाढींनला दोषाची लागी. जो भक्तिहीन आहे, ज्याच्या मुखात देवाचं नाव नाही आहे, त्याचं जगणं, त्याचं वाढणं हे केवळ दोष आणि पाप करण्यासाठीच असते. भक्तिहीन वाढींनला दोषाची लागी. त्याच्या मुखात देवाचं नाव नाही आहे, तो अधर्मी असतो. जो अधर्मी असतो तो निर्दयी असतो, कडू असतो, कपटी असतो, पापाचरण करतो आणि समाजाला त्रास देतो. ज्ञानोबा लिहितात, हिवराची दाट सावली सज्जने जैसी वाळिली, तैसी पुण्ये डावलोनी गेली अभक्ता ते. हिवराची दाट सावली, पण हिवराखाली कुणी बसत नाही. हिवर हा शापित वृक्ष आहे. हिवराची दाट सावली सज्जने जैसी वाळिली, तैसी पुण्ये डावलोनी गेली अभक्ता ते. हिवराची दाट सावली, पण हिवराखाली सज्जन मनुष्य बसत नाही. त्या हिवराला कट मारून बाजूने निघून जातो. तसं पुण्यही अभक्त माणसाला कट मारून बाजूने निघून जातं. अभक्त माणसाच्या जीवनात पुण्य कधीच येत नाही. आलं तर पापच येतं. असा अभक्त मनुष्य सातत्याने दोष करतो, पाप करतो आणि समाजाला पीडा देतो, समाजाला त्रास देतो. आणि म्हणून हरिनाम घेणारा मनुष्य कधी वाया जात नाही, आणि जो मनुष्य हरिनाम घेत नाही तो सातत्यानं वाया जातो. हा मुद्दा लक्षात घ्या. तुकोबाराय काय म्हणतात की नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला. अरे हरिनाम घेणारा मनुष्य वाया गेला असं कोणी ऐकलंय? शक्यच नाही म्हणले. हरिनाम घेतो तो वायाला जाऊ शकत नाही. का? ज्याच्या मुखात हरिनाम त्याच्या हृदयात दया, ज्याच्या हृदयात दया त्याच्या जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य, सदाचार, चांगल्या गोष्टी. हरिनामाच्या पोटी दया, दयेच्या पोटी धर्म, अर्थात हरिनामाच्याच पोटी धर्म. धर्म म्हणजे चांगल्या गोष्टी, नीतिमूल्य. आणि म्हणून जो नाम घेतो त्याच्या जीवनात सद्गुण असतात, सदाचार असतात. तो चांगला वागतो, तो कधीच वायाला जात नाही. पण मुखात नाम नाही आहे, हृदयात दया नाही आहे, निर्दयी आहे, म्हणून अधर्मी आहे, कपटी आहे. आणि कपटी, अधर्मी, दुष्ट असतो, दुराचारी असतो, तो कडू असतो, तो कुणाचाच नसतो, असतो तो फक्त स्वतःचा. आणि म्हणून ज्याच्या मुखात नाम नाही आहे तो निर्दयी आहे, अधर्मी आहे, कडू आहे, कपटी आहे. तो सातत्यानं पापाचरण करतो, समाजाला त्रास देतो, समाजाला पीडा देतो. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की नाम घेणारा मनुष्य कधीच वाया जात नाही, परंतु नाम न घेणारा मनुष्य सातत्यानं वाया जातो, पापाचरण करतो आणि समाजाला त्रास देतो. हे वाक्य महत्त्वाचे, लक्षात घ्या. हरिनाम घेणारा मनुष्य कधीच वाया जात नाही, परंतु जो हरिनाम घेत नाही तो सातत्यानं वाया जातो, पापाचरण करतो, दुष्ट दुराचारी असतो. मग आज तुम्ही समाजावर एक नजर फेका. तुम्ही आज समाजात बघा कसा हाहाकार माजलाय. समाजात लांडीलबाडी वाढली, भ्रष्टाचार वाढलाय, दहशतवाद वाढलाय, फसवाफसवी वाढली. माणूस माणसाला ओळखायला तयार नाही, भाऊ भावाला ओळखायला तयार नाही आहे, मायबापाला मुलं घरातून हाकलून देत आहेत. इथपर्यंत वेळ आली आहे. असं का व्हावं? हा धर्म मानवी जीवनात का बोकाळला? आजही सूर्य वेळेवर उगवतो, वेळेवर मावळतो, निसर्ग अजिबात बदलला नाही, पशुपक्षी बदलले नाही, मनुष्याच एवढा का बदललाय? तर याचं कारण मनुष्याच्या मुखात असलेला हरिनामाचा अभाव. मुखात हरिनाम नाही तर मनुष्य निर्दयी आहे, अधर्मी आहे, पापी आहे, लबाड आहे, पापाचरण करतो, समाजाला त्रास देतो, समाजाला पीडा देतो, समाजात दुःख नांदतं. मनुष्य नामधारक आहे, हृदयात दया आहे, जीवनात धर्म आहे, अर्थात नीतिमूल्य आहेत, सदाचार आहे. मनुष्य चांगला वागतो, समाजाच्या कळकळीच्या आणि हिताच्या गोष्टी करतो. म्हणून हरिनाम घेणारा मनुष्य चांगला वागतो, हरिनाम न घेणारा मनुष्य वाया जातो. अर्थात नाम घेणारा मनुष्य कधीच वाया जात नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात की नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला? सांगा रे म्हणले.
हरिनाम घेणारा मनुष्य कधी वाया गेलाय का? नाही म्हणले, कधीच जात नाही वायाला. का? तर ज्याच्या मुखात हरिनाम त्याच्या हृदयात दया, ज्याच्या हृदयात दया त्याच्या जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य. आणि ज्यावेळेस मुखात नाम आहे, जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य आहेत, तो मनुष्य सदाचारी असतो, चांगला वागतो. त्याच्या जीवनात नीती रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, सदाचार या सगळ्या गोष्टी वास करतात. आणि म्हणून समाजात सदाचार जर कोण जोपासत असेल तर तो नामधारक आहे. समाजात सदाचार जर कोण जोपासत असेल तर तो नामधारक आहे. आणि समाजात दुराचार कोण जोपासत असेल तो नामाला विन्मुख असलेला मनुष्य आहे. आणि म्हणून नामधारक हा चांगलाच वागतो. नामधारक कधी वाया जात नाही. वाया जातो तो ज्याच्या मुखात नाम नाही असा मनुष्य. मुखामध्ये नाम नाही आहे. आज बघा समाजात कशी फसवाफसवी, लांडीलबाडी वाढली आहे. दूधवाला दुधात पाणी घालतो. डॉक्टर कधी कधी गरज नसताना सलाईन लावतो. सलाईन आवश्यक आहे, पण आवश्यक ठिकाणी, पण गरज नसताना सलाईन लावतो. हा दोष आहे. इंजिनियर डांबर आणि सिमेंट खातो आणि उद्घाटन करायच्या आधीच पूल पडतो. एकदा जर इमानीद्वारे रोड केला, रोड केला तर 10 वर्ष त्या रोडचा टवका तुटू नये. टवका 10 वर्ष. पण इथं एक पावसाळा खाल्ला की 1 वर्षात रोडची वाट लागते. रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ता हेच कळत नाही. का असं भाव? किती मास्तरांना वाटतं की माझा मुलगा विवेकानंद व्हावा. उगा थोडेफार वगळता सगळे अपडाऊन करणारेच मास्तर आहेत आणि 1 तारखेची वाट पाहणार आहेत. मी सगळे म्हणत नाही, काही वगळता म्हटलं मी. का व्हावं असं? इथं वकिलांनी न्याय विकला जातो. पोलिसांनी पुढाऱ्याबद्दल तर बोलायचीच सोय नाही. पोलिसांनी पुढाऱ्याबद्दल तर बोलायचीच सोय नाही. एकेकाळी हे खादी आणि खाकी कपडे देशाचे रक्षक होते. आज हे देशाचे भक्षक बनू पाहत आहेत. यांनी या शब्दाचा असा अर्थ काढला, खादी म्हणजे खा आदी आणि खाकी म्हणजे खाकी. दुकानदार काटा मारतोय, भेसळ करतोय, मजूर वेळेवर शेतात जात नाही. सगळ्या स्तरात भ्रष्टाचार मारलाय, लांडीलबाडी माजली, चुकीचं आचरण वाढले. का? याचं एकच कारण, मनुष्याच्या मुखात हरिनाम नाही आहे. मनुष्याच्या मुखात हरिनाम नसेल तर मी बोलून गेलो, मनुष्य निर्दयी असतो, अधर्मी असतो, पापी असतो, दुराचारी असतो. त्याला समाजाचं काही घेणं देणं नसतं. निर्दय म्हणजे कडू असतो, त्याला दयामायच नसते. त्याला दयामायच नसते, त्याला घेणं देणं नसतं समाजाचं, कुणाचं काही हो. तो सेल्फिश असतो, स्वतःचं बघतो. नोकरदार, व्यापारी, मजूर, सगळ्याच थरात भ्रष्टाचार किंवा चुकीचं आचरण वाढले. तुम्ही म्हणाल, डॉक्टर मोठे साहेब, मजूर काय भ्रष्टाचार करतील? भ्रष्टाचार या शब्दाचा अर्थ केवळ पैसे खाणे असाच होत नाही. तर भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्ट अधिक आचार. भ्रष्ट अधिक आचार बरोबर भ्रष्टाचार. ज्याचं आचरण भ्रष्ट आहे, ज्याचं आचरण चुकीचं आहे, ज्याचं आचरण खोडील आहे, ज्याचं आचरण त्रासदायक आहे, तोही भ्रष्टाचारच असतो. तोही भ्रष्टाचारच असतो. केवळ पैसे खाणे हाच भ्रष्टाचार नव्हे. तुमच्या वागण्यातला खोडीलपणा हाही भ्रष्टाचारच आहे. तुम्ही म्हणाल, मजूर काय भ्रष्टाचार करतो?
मजूरसुद्धा भ्रष्टाचार करतो. ऐका, आपण ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस बाई जर खुरपायला लावली तर सकाळी 9 वाजता पाताला बसायची आणि संध्याकाळी दिवस मावळल्याशिवाय शेत सोडत नव्हती. आज तुम्ही बाई खुरपायला लावा, 10 वाजता मालक बाईच्या घरी जातो आणि म्हणतो, मावशी चला ना, खुरपायचा वकूत झालाय. मालक म्हणतो, ती बाई म्हणते, मामा अजून बस आली नाहीये, बस आल्या आम्ही निघू. गावात बस येण्याचा एक ठेपा असतो. गावात बस 11 वाजता येते. बाई म्हणते, मामा अजून बस येण्याचा ठेपा झाला नाही, बस आल्यावर निघू. बस 11ला येते. मी म्हणतो, एखाद बार बस फेल झाली आणि गावात 2 वाजता आली तर बाई तू काय 2 वाजता खुरपायला निघती का? फेलच झाली 2 वाजता गावात आली, 2 वाजता निघती का? बाई 11 वाजल्याशिवाय गावातून निघत नाही. 11ला गावातून निघणार, 11:30ला शेतात जाणार. पाताला बसली 11:30ला, एक पात लावली की झाली दुपार, बसली जेवायला. जेवल्यानंतर थोडीशी डुकली. दुपारून कशाबशा 2 पाता लावायच्या, त्यातही 2 वेळेस पाणी पिण्याचा ठेपा, 2 वेळेस लघुशंकेचा ठेपा. 5:30 वाजले की बाई गावाकडे निघते. मालक म्हणतो, बाई आणि 10च फूट राहिले, कासरावर राहिले, एवढी पात लावा ना कडीला. बाई म्हणते, मामा तुमचं शेत लय लांबणीच आहे, गावाकडे जायला अंधार पडतो. मी म्हणतो, बाई थोडा अंधार पडला गावाकडे जायला तर काय तुला लांडगा खातो का वाटेत? तुला लांडगा खातो का वाटेत? पण नाही, ती ऐकत नाही. ती 10 फूट तसंच सोडून देते, निघून जाते. शेतकरी रडकुंडीला आला या मजुरामुळे. हा भ्रष्टाचार नव्हे तर काय? भ्रष्टाचार म्हणजे केवळ पैसे खाणं नव्हे, तुमच्या वागण्यातला खोडीलपणा हाही भ्रष्टाचारच आहे. तुमच्या वागण्यातला निर्दयीपणा हाही भ्रष्टाचारच आहे. का असं घडतं? का ती बाई राहिलेली 10 फुटाची पाठ शेवटला लावत नाही? तिच्या हृदयात दया नाही आहे. का दया नाही? मुखामध्ये नाम नाही, म्हणून निर्दयी. मुखामध्ये नाम असेल तर हृदयात दया आहे. त्या दयेपोटी ती बाई ती पात कडीला लावेल. पण तू मुखात नाम नाही, हृदयात दया नाही, निर्दयी आहे. आणि मग ती स्पष्ट म्हणते, तुमचं शेत लांबणीचं मी लावणार नाही. शेत सोडते, 5:30ला निघून जाते. मालक रडकुंडीला येतो. मजूर वाया गेले ना? का वाया गेले? निर्दयी. का निर्दयी? मुखात नाम नाही. आणि म्हणून मी बोललो की मुखात नाम नसेल तर मनुष्य वाया जातोच. तो निर्दय असतो, अधर्मी असतो, खोडील असतो, पापी असतो. आणि मुखात नाम असेल तर दयाळू असतो, त्याच्या आचरणात सदाचार असतो, सद्भावना असते, प्रेमाची जागृती असते. म्हणून आज समाज जो वाया गेला आहे, विस्कळीतपणा आला आहे, अधर्म बोकाळला आहे, याचं कारण समाज भक्तीपासून वंचित आहे. समाजाच्या मुखात नाम नाही आहे. नाम घेणारा कधी वाया जात नाही, नाम घेत नाही तो वाया जातो. आज मोठी गंमत आहे. सध्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये, नोकऱ्यामध्ये, याला खरं घ्या किंवा विनोद म्हणून घ्या, सध्या 95% लोक भ्रष्टाचार करत आहेत, 5% करत नाहीत. का तर त्यांना भ्रष्टाचार करायला संधी मिळत नाही म्हणून. यातली अतिशयोक्ती आणि विनोद सोडा. सगळेच भ्रष्टाचारी नसतात, अपवाद असतात, एखादा दुसरा टक्का. पण आज भ्रष्टाचार कळसाला गेला आहे. भ्रष्टाचार शिष्टाचार बनला आहे. लाच देणं अलिखित नियम बनला आहे. 95% लोक भ्रष्टाचार करतात, 5% करत नाहीत. का तर त्यांना भ्रष्टाचार करायला संधी मिळत नाही, अन्यथा त्यांनीही केलं असतं. यातली थोडीशी अतिशयोक्ती आणि विनोद सोडून द्या. पण परिस्थिती अशीच आहे. इतका भ्रष्टाचार टोकाला गेलाय, कळसाला गेलाय. एकदा एका माणसाला भूत प्रसन्न झालं आणि ते भूत म्हणालं,
की साहेब तुम्ही सांगाल ते मी काम पटकन करेल, तुम्ही सांगायचं आणि मी ऐकायचं, मी काही घेणार नाही तुमच्याकडून, पैसा घेणार नाही, काही नाही, फक्त मला भाकरी घाला. भूत म्हणते फक्त भाकरी घाला, मला पैसातला काही नको. तो माणूस म्हणतो बरं झालं, आयताच गडी मिळाला आपल्याला, काय भाकरी तर घालायच्यात, पैसा तर मागत नाही. ते म्हणले ठीक आहे ये भूता. पण त्या भूताने का आड घातली, म्हणले मालक तुम्ही सांगितलेलं काम मी पटकन करून येईल, ते काम करून आलो की मला दुसरं काम हवं आहे लगेच, आणि मागचं काम पुढं रिपीट होता कामा नये, प्रत्येक वेळेला नवीन काम पाहिजे, आणि प्रत्येक वेळेला नवीन काम नाही दिलं तर मी तुम्हाला खाऊन टाकील. आता त्या माणसाला वाटलं ठीक आहे, कामाचा काय तोटा का, आपल्याकडे हजारो काम आहेत, ठीक आहे म्हणले तुझी आठ मान्य आहे, म्हणले घे, सांगितले काम जा म्हणले करून ये. भूत पळत गेलं आणि काम करून आलं. दुसरं काम यांनी सांगितलं, भूत पळत गेलं करून आलं. तिसरं सांगितलं, पळत गेलं करून आलं. नवीन नवीन कामं भरपूर होते, नवीन नवीन कामं भरपूर होते. पण बरेच दिवस लोटल्यात, याजवळची कामं संपली ना. याला वाटलं आता काय सांगावं, हा डोकं खाजीत बसला, दरवेळेला नवीन काम पाहिजे, नाही नवीन सांगावं ते खाऊन टाकते म्हणते. हा घाबरला, म्हणले आता भूताला दरबारला नवीन काम काय सांगावं, नाही सांगावं ते खाऊन टाकते. त्यांनी डोकं लढवलं, म्हणला भूता इकडे. भूत आलं, म्हणले एक काम कर, तू जा आणि आपल्या देशात पैसा न खाणारा एखादा मनुष्य शोधून आण. भ्रष्टाचार न करणारा, अर्थात पैसा न खाणारा एखादा मनुष्य शोधून आण. ते भूत जे गेलंय अजून महागारी आलं नाही, ते भूत घरोघरी जातंय आणि शोधतंय, पण त्याला पैसा न खाणारा माणूस सापडतच नाही. भूत गेले, अजून महागारी आलं नाही. महागारी येईल का नाही हे सांगता येत नाही, कारण त्याला पैसा न खाणारा माणूस अजून तरी सापडला नाही. तात्पर्य, भ्रष्टाचार कळसाला गेलाय, भ्रष्टाचार शिष्टाचार बनलाय, लाच देणं अलिखित नियम बनलाय. असं का झालंय? याचं एकच कारण, मनुष्य भक्तीपासून वंचित आहे, मनुष्य हरिनामापासून वंचित आहे. आज समाज भक्तीपासून दूर 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 चाललाय, नामस्मरणापासून दूर चाललाय. घराच्या जवळ कीर्तन असतं, प्रवचन असतं, हरिनाम सप्ताह असतो, पण माणूस सप्ताहात कीर्तनात प्रवचनात येऊन बसत नाही. घरात झोपतो पण सप्ताहात येत नाही, कीर्तनाला येत नाही. पापी आहे. नामासी विनमुख तो नर पापी. तोंडात देवाचं नाव नाही तो पापीच आहे. आणि पाप्याकडून काय अपेक्षा करता? पापी भ्रष्टाचारच करणार, लोकांना त्रासच देणार, फसवणार, आपलं घर भरणार, दुराचारीच आहे. का? मुखात नाम नाही. तत्वाविना राजकारण, त्यागाविना पूजा, श्रमाविना संपत्ती, माणुसकीविना विज्ञान आणि चारित्र्याविना शिक्षण हे दोष आहेत. राजकारण आहे पण त्याच्या मुळाशी तत्व नाही आहे, दोष आहे. पूजा आहे पण त्याच्या मुळाशी त्याग नाही आहे, दोष आहे. संपत्ती आहे पण त्याच्या मुळाशी श्रम नाही आहे, दोष आहे. विज्ञान आहे पण त्याच्या मुळाशी माणुसकी नाही आहे, दोष आहे. शिक्षण आहे पण त्याच्या मुळाशी चारित्र्य नाही आहे, दोष आहे. हे दोष आहेत. तत्वाविना राजकारण, त्यागाविना पूजा, श्रमाविना संपत्ती, माणुसकीविना विज्ञान आणि चारित्र्याविना शिक्षण हे दोष आहेत. आज तुम्ही बघा, मनुष्य शिकलाय पण शिक्षणाच्या मुळाशी चारित्र्य नाही आहे, आणि चारित्र्याविना शिक्षण हा दोष आहे. माझं वाक्य नीट ऐका आणि काळजावर कोरा. शिकलेला मनुष्य समाजाला अडाणी माणसापेक्षा जास्त फायद्याचा असतो. शिकलेला मनुष्य समाजाला अडाणी माणसापेक्षा जास्त फायद्याचा असतो. पण कधी? जर त्याला शिक्षेसोबत दीक्षा असेल तर. आणि दीक्षा म्हणजे आपल्या जीवनाला संत वाङ्मयाचा आधार असणे. दीक्षा म्हणजे आपल्या जीवनाला संत वाङ्मयाचा आधार असणे. शिकलेला मनुष्य समाजाला अडाणी माणसापेक्षा जास्त फायद्याचा असतो, परंतु कधी? जर त्याला शिक्षेसोबत दीक्षा असेल तर.
आणि शिकलेल्या माणसाला जर शिक्षेसोबत दीक्षा नसेल तर अडाणी मनुष्य समाजाला तेवढासा घातक नसतो जेवढा शिकलेला मनुष्य समाजाला घातक ठरतो. अडाणी मनुष्य करून करून काय करेल? दुधात पाणी घालील. पण शिकलेला मनुष्य डायरेक्ट रक्तातच पाणी घालतो. गरज नसताना सलाईन लावणं हे रक्तातच पाणी घातल्याचा प्रकार आहे. रक्तातच पाणी घातल्याचा प्रकार आहे. मनुष्य शिकलाय, उच्च पदावर आहे, मोठी डिग्री आहे, शिक्षा आहे, पण त्याला शिक्षेसोबत दीक्षा नाही आहे. त्याच्या जीवनाला संत वाङ्मयाचं अधिष्ठान नाही आहे. तो स्वैर वागतो, निर्दयी असतो. त्याच्या मुखात हरिनाम नसल्यामुळं आणि संत वाङ्मयाचं अधिष्ठान नसल्यामुळं स्वैर वागतो, निर्दयी असतो, पापी असतो, लुटेरा असतो. समाजाला लुटतो, आपलं घर भरतो, जगाला त्रास देतो, पीडा देतो. नामाशी विनमुख तो नरपापी. मुखात नाम नाही तो पापच करणार, तो वायात जाणार, वायात जाणार. नाम घेत नाही म्हणून वायात जाणार. आणि म्हणून शिक्षण आहे, पण शिक्षणाच्या मुळाशी चारित्र्य असावं तर ते शिक्षण कामाचे. शिक्षण आहे, पण शिक्षणाला संत वाङ्मयाची जोड द्यावी, शिक्षेसोबत दीक्षा असावी. असा मनुष्य सदाचारी असतो, समाजाच्या हिताच्या गोष्टी करतो, कळकळीच्या गोष्टी करतो, त्याग करतो, समाजासाठी वाहून घेतो. का? मुखात नाम आहे, तो कधी वाया जात नाही, सन्मार्गाने वागतो. आणि म्हणून तुम्ही तुमच्या जीवनात किती यशाचे पेढे मिळवा, पण त्या पेढ्यात चारित्र्याची साखर घालायला विसरू नका. आणि आपण केलेलं पाप आपल्यालाच फेडावं लागतं हेही विसरू नका. सध्याचा शिकलेला मनुष्य संस्कृती मातेचे चीरहरण करणारा एक दुःशासनच बनू पाहत आहे. अर्थात नीतिमूल्याची हत्या करू पाहत आहे. फार मोठ्या पदावर आहे मनुष्य, उच्च शिक्षित आहे, शिक्षा आहे, पण शिक्षेसोबत दीक्षा नाही आहे. मुखात नाम नाही आहे, मग निर्दयी आहे, अधर्मी आहे, कपटी आहे, कडू आहे, भ्रष्टाचारी आहे, पापाचरण करतो, लांडीलावाडी करतो, आपलं घर भरतो, समाजाला लुटतो, समाजाला त्रास देतो, पीडा देतो. आणि म्हणून तुकोबाराजे इशारा करतायत की नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकेला. अरे बाबांना, नामधारक वायालाच जात नाही, जो नाम घेत नाही तो वाया जातो. का? मुखात नाम नाही, हृदयात दया नाही, निर्दयी, अधर्मी, पापी आहे, परपीडक आहे, समाजाला त्रासच देणार. आणि म्हणून नाम घ्या. मुखात नाम असेल तर हृदयात दया, दया असेल तर जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य, आणि तो मनुष्य सदाचारी असेल तो वाया जाणार नाही, तो चांगलाच वागेल, समाजाच्या कळकळीच्या आणि हिताच्या गोष्टी करेल. नाम घ्या. आज या देशाची जवळजवळ 135 किंवा 140 कोटी लोकसंख्या आहे. पण या 140 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात तुकडोजी महाराज एक माणूस मागतात, एक माणूस. तुकडोजी महाराज म्हणतात, माणूस द्या माझं, माणूस द्या, काहीही घ्या, काही घ्या, पर माणूस द्या माझं, माणूस द्या. तुकडोजी महाराज म्हणतात, मला एक माणूस द्या. मग 140 कोटी उरलेली काय जनावर आहेत की काय? एक माणूस मागतात तुकडोजी महाराज या देशात, ही उरलेली 140 कोटी जनावर आहेत काय? नाही नाही, ती माणसंच आहेत, परंतु नीतिमूल्य हरपलेली माणसं आहेत. नीतिमूल्य हरपलेली माणसं आहेत. विज्ञानानं जग जवळ आणलं पण माणूस दूर नेला. विज्ञानानं जग जवळ आणलं पण माणूस दूर नेला. माणूस माणूस राहिला नाही. मनुष्य आज मोबाईलवर दूरच्या माणसाशी बोलतो, परंतु त्याचं जवळच्या माणसाशी पटत नाही. मनुष्य अंतराळात गेला, परंतु त्याला अंतरंगात जाता आलं नाही. आज या देशाची सर्वात मोठी बिमारी जर काय असेल तर ती कॅन्सर नव्हे, एड्स नव्हे, तर या देशाची सर्वात मोठी बिमारी जर काय असेल तर ती आहे भ्रष्टाचार. भ्रष्टाचार, हो, करप्शन, भ्रष्टाचार ही देशाची सर्वात मोठी बिमारी आहे.
अहो कॅन्सरची गाठ कापून फेकता येते, कॅन्सरची गाठ कापून फेकता येते, भ्रष्टाचाराची गाठ कापून फेकता येत नाही. भ्रष्टाचार घुशीसारखा आहे, देशाला खिळखिळा करतो, पोखरतो. ज्या देशात भ्रष्टाचार कळसाला गेलाय अशा देशाची झाली तर अधोगतीच होते, प्रगती नाही. का? तुम्ही समाजावर नजर मारा, बघा. मोठ्या मोठ्या उच्च पदावर लोक आहेत, या ज्या देशाचा चिपाट जर कोणी केला असेल, या देशाचा चिपाट जर कोणी केला असेल, तिथे काही गिण्याचिण्या शिकलेल्या लोकांनी. मी बोललो अहो अडाणी करून करून काय करेल, दुधात पाणी घालेल, पण शिकलेला डायरेक्ट रक्तात पाणी घालतो. गरज नसताना सलाईन लावणं हे रक्तात पाणी घातल्याचाच प्रकार आहे. उच्च शिक्षित आहे, फार मोठ्या डिग्रीवर आहे, पण कधी कधी गरज नसताना सलाईन लावतो, रक्तात पाणी घातल्याचा प्रकार आहे. उच्च डिग्रीवर आहे, मोठ्या शिक्षणावर आहे, पण डांबर आणि सिमेंट खातो, धनाधन पुलं पडतात, मानवी जीवनाची हानी होते. रोड बनवला पण दरवर्षीच उखडतो, दरवर्षीच करावा लागतो. अहो इमानतबारे केलं तर 10 वर्ष टिकेल ना, पण इमानदारी राहिली नाही, माणुसकी राहिली नाही, नीती राहिली नाही. वर्षात रोडची वाट लागते, दरवर्षी रोड रिपेअर करावं लागतात. ती केलेली रिपेअरिंगसुद्धा नीट नसते, ती 1 महिन्यात पुन्हा उखडून जाते, पुन्हा रोड जैसा तैसा होतो. थोडेसे हायवे सोडावं, ग्रामीण भागातले रस्ते, माणसं रडकुंडीला आलेत रस्त्याने, रडकुंडीला, कमरं मोडलेत त्यांचे, मणके दुखायलेत. आता रोडची अवस्था चांगली, सध्या रोडची अवस्था चांगली आहे या काळात, या राज्यात अतिशय सुंदर रोड झालेत. पण थोडंसं मागं जा, अतिशय दुर्दशा होती रोडची. रस्त्यात खड्डा का खड्ड्यात रस्ते हेच कळत नव्हतं. मग असं का घडतंय? तर याचं उत्तर तुकोबाराय देत आहेत. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात की नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला. अरे बाबानो, हरिनाम घेणारा मनुष्य वाया गेला असं कोणी ऐकलं का? तर नाही. वाया कोण जातो? जो हरिनाम घेत नाही तो वाया जातो. हरिनाम घेणारा कधीच वाया जात नाही. का? तर ज्याच्या मुखात हरिनाम, त्याच्या हृदयात दया, ज्याच्या हृदयात दया त्याच्या जीवनात धर्म, अर्थात नीतिमूल्य, चांगल्या गोष्टी. मग मुखात नाम आहे तर जीवनात धर्म आहे, नीतिमूल्य आहे, सदाचार आहे, चांगल्या गोष्टी आहेत. तो चांगला आहे, त्याला वाया गेलं कसं म्हणावं? तो चांगला आहे म्हणून नाम घेणारा वाया जात नाही. नामधारकाच्या जीवनात नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा हे सगळे सदाचार वास करतात. नामधारकाच्या जीवनात दया आणि दयेचे पोटी धर्म, आणि धर्म म्हणजे नीतिमूल्य. अर्थात नामधारकाच्या जीवनात नीतिमूल्य वास करतात. आणि नीतिमूल्य म्हणजे नीती, रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, सदाचार हा सर्व सद्गुणाचा समुदाय. मग नामधारकाच्या जीवनात या सगळ्या चांगल्या गोष्टी अर्थात सद्गुण वास करतात. तो समाजाचं हित जोपासतो, समाजाची कळकळ करतो, समाजाला फायद्याचा ठरतो, परोपकारी असतो, दयाळू असतो, मायाळ असतो, प्रेमळ असतो. नामधारक चांगला वागतो, समाजात सुख शांती नांदते. आणि जो नामाला विनमुख आहे तो पापीच असतो, तो निर्दय असतो, तो अधर्मी असतो, कडू असतो, कपटी असतो, समाजाला लुटतो, आपलं घर भरतो. आणि म्हणून महाराज म्हणतात की नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकेला. नामधारक कधीच वाया जात नाही. वाया जातो तो जो नामाला विनमुख आहे. नामधारक कधीच वाया जात नाही. वाया जातो तो तोच जो नामाला विनमुख आहे. ज्याच्या तोंडात देवाचं नाव नाही तो वाया जातो. मग आज समाजात हरिनामाचा प्रसार करण्याची गरज आहे. हरिनामाचा प्रसार करण्याची गरज आहे. आणि म्हणून तुकोबाराय आपल्या एका अभंगातून म्हणतायत की हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. तुकोबाराय म्हणतात हरिनाम हे बीज आहे. आणि हरिनामाचं बीज लावलं तर त्यापासून धर्मरूपी वृक्ष तयार होतो. आणि या धर्मरूपी वृक्षाला नीती, माणुसकी, इमानदारीची फळं लागतात. तुम्ही कोणतंही बीज लावा,
ज्वारीचं बीज लावलं काय उगल? ज्वारीचं ताट उगल. आंब्याचं बीज लावलं आंब्याचं झाड उगेल. तसं हरिनामाचं बीज लावलं तर धर्माचा वृक्ष तयार होतो आणि या धर्माच्या वृक्षाला नीती, माणुसकी, इमानदारीची फळं लागतात. आणि म्हणून महाराज म्हणतात की हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. अर्थात महाराज म्हणतात की माझा अवतार जो झाला आहे प्रामुख्यानं, मला अनेक अवतार कार्य करायची. तुकोबाराय म्हणतात मला अनेक अवतार कार्य करायची. त्या अवतार कार्यात माझं प्रमुख कार्य जर काय असेल तर हरिनामाचा प्रसार, लोकाच्या मुखात हरिनाम देणं, हरिनामाचा प्रसार करणं, हे माझ्या अवतार कार्यातील प्रमुख अवतार कार्य आहे. हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. का? तर हरिनाम हे बीज आहे. हरिनामरूपी बीज जर लावलं तर त्यापासून धर्मरूपी वृक्ष तयार होतो आणि या धर्मरूपी वृक्षाला नीती, माणुसकी, इमानदारीची फळं लागतात. अर्थात समाजाच्या मुखात जर हरिनाम दिलं, तर त्यांच्या जीवनात धर्म येतो, अर्थात नीती, माणुसकी, इमानदारी येते, सदाचार येतो आणि समाज सुधारतो. आणि म्हणून बहुसंख्येने हरिभजनात या, कीर्तनात या, प्रवचनात या, मुखानं नाम जपा, तेव्हाच्या समाजाची परिस्थिती सुधारेल, अन्यथा नाही. हरिनाम हे दुहेरी क्रिया करतं. जसा परीस लोखंडाला लावला तो लोखंडाचा गंज घालवतो आणि त्याला पुन्हा गंज लागू देत नाही, म्हणजे लोखंडाचं सोनं केलं. परीसानी लोखंडाचं सोनं केलं, मग हे सोनं आता गटारात टाका, त्याला गंज लागत नाही. ही परीसाची दुहेरी क्रिया आहे. परीस लोखंडाला स्पर्श केल्यानंतर लोखंडाचा गंज घालवतो आणि त्याला पुन्हा गंज लागू देत नाही. सोनं केलं म्हणजे काय केलं? लोखंडाचा गंज घालवला आणि पुन्हा त्याला गंज लागत नाही. तसं हरिनाम पाप घालवतं आणि पाप वासनाही घालवतं. आणि म्हणून मुखात हरिनाम एकदा फिट झालं, की नाथ महाराज म्हणतात की नर अथवा नारी हो का दुराचारी, मुखी गाता हरी पवित्र तो. तुम्ही किती दुराचारी आहात, पण मुखामध्ये हरिनाम आलं की तुम्ही पवित्रच असता. का? मुखात हरिनाम आलं की तुमच्या हृदयात दया जागी होते, दयाजवळ धर्म येतो, अर्थात नीतिमूल्य येतात आणि तुम्ही सदाचारी बनता, नीतिमूल्य जोपासता, नीतिमूल्यानं वागता, समाज सुधारतो. आणि म्हणून हरिभजनात या, हरिनामात या, हरिकीर्तनात या. देव आणि संत यात एक मुख्य फरक आहे. देव दुष्टांना मारून टाकतो आणि संत दुष्टांच्या आतील दुष्टपणा घालवतो. धर्माचे पालन करणे पाखांड खंडन. दुष्ट दुराचारी जे कोणी असतील, देव युगायुगामध्ये अवतार धरतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. भगवान म्हणतात मी अवतार धरतो प्रत्येक युगात आणि दुष्टाला मारून टाकतो. संत दुष्टांना मारत नाहीत. संत दुष्टांच्या मुखात हरिनाम देतात आणि त्यांच्या आतला दुष्टपणा घालवतात. कारण मुखात हरिनाम दिलं की हृदयात दया येते, दयाजवळ धर्म येतो, अर्थात नीतिमूल्य येतात. आणि मग तो मनुष्य नीतिमूल्य जोपासतो, अर्थात सदाचारी बनतो, चांगला बनतो. आणि म्हणून देव दुष्टांना मारून टाकतो. संत दुष्टांना त्यांच्या मुखात हरिनाम देऊन सुधरवतात, दुष्टाच्या आतील दुष्टपणा घालवतात, त्याला सुधरवतात आणि समाजात धर्माची जोपासना करतात. देव धर्माची स्थापना करतो, संत धर्माची जोपासना करतात. हा देव आणि संत यातला प्रमुख फरक आहे. आणि म्हणून समाजाला संताची वेळोवेळी गरज पडते. आणि मग ज्ञानोबा बोलतात की वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदी आळी, अनवरत भूमंडळी भेटो तया होता. याचं हेच कारण आहे म्हणण्याचं की संत समाजाच्या मुखात हरिनाम देऊन त्यांना सुधरवतात, त्यांना सद्गुणी बनवतात आणि समाजात धर्माची जोपासना करतात. आणि मग तुकोबारावी म्हणतात की हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी असं म्हटलंय की जितका विज्ञानाचा अधिक विकास होईल तितकी माणसाला अध्यात्माची अधिक गरज पडेल. कारण अध्यात्माविना नुसतं विज्ञान हे विध्वंसक असते. विज्ञान आहे पण विज्ञानाच्या मुळाशी माणुसकी असावी. माणुसकीविना विज्ञान हे विध्वंसक आहे. विज्ञान आहे पण त्याच्या मुळाशी माणुसकी असेल तर ते विज्ञान समाजाच्या हितासाठी वापरले जाईल.
पण विज्ञानाच्या मुळाशी माणुसकी नसेल तर हेच विज्ञान समाजाच्या विनाशासाठी वापरलं जाईल. आणि म्हणून विज्ञानाच्या मुळाशी माणुसकी असावी आणि ही माणुसकी हरिनामाने येते. विज्ञानाचा किती विकास करा पण त्याला हरिनामाची संगती द्या, त्याच्या मुळाशी माणुसकी येईल. आणि म्हणून विज्ञान आणि अध्यात्म यांनी हातात हात घालून चालावं. मुलांना लहानपणी शाळा कॉलेजामधून हरिनामाचे धडे द्यावेत. मुलांच्या एका हातात विज्ञान द्यावं आणि दुसऱ्या हातात गीता ज्ञानेश्वरी द्यावी. मुलांना नुसतं विज्ञान शिकवाल आणि अध्यात्म शिकवायचं नाही तर हीच मुलं उद्या विध्वंसक ठरतील, भ्रष्टाचारी बनतील. आम्ही शपथ घेतो शाळेमध्ये, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर प्रेम आहे वगैरे वगैरे. आम्ही शपथ खातो शाळेमध्ये. मग ही शपथ पुढच्या भावी जीवनात नोकरी करताना का टिकत नाही? तुम्ही शपथ खाल्ली ना, सौजन्याने वागेल, भ्रष्टाचार करणार नाही, नीट वागेल, सगळे माझे बांधव वगैरे. आता प्रतिज्ञा मी म्हणत नाही, पण प्रतिज्ञा तुम्ही शपथ खाताना चांगलं वागण्याची. मग भविष्यात तुम्ही चांगलं का वागत नाही, नोकरी लागल्या वाईट का वागता, भ्रष्टाचार का करता? तर याचं कारण कोरड्या शब्दा कडीला जात नसतात. शब्दामध्ये बोलावं लागतो आणि तो बोलावा हरिनामाने येतो. तुमच्या मुखात जर हरिनाम असेल तर तुम्ही खाल्लेली शपथ नक्कीच कडीला न्याल. तुम्ही सातत्यानं मुखात हरिनाम धारण करा, शाळेतली प्रतिज्ञा आपोआप कडीला जाईल. तुम्ही कधी भ्रष्टाचार करणार नाही, देशाच्या हिताचा विचार कराल. पण तुमच्या मुखात हरिनाम नाही म्हणून शाळेत घेतलेली शपथ कडीला जात नाही. म्हणून मी बोललो की कोरड्या शब्द कडीला जात नसतात. शपथ घेतली पण शपथेच्या मुळाशी हरिनाम असावं लागतं, तेव्हा शपथ कडीला जाते. आणि म्हणून शाळेतली शपथ कडीला जात नाही. का? तर तुम्ही हरिनामापासून वंचित आहेत, हरिनामापासून दूर आहे. मुखात हरिनाम असेल तर शपथ नक्की कडीला जाईल. भ्रष्टाचार करणार नाही, देशाच्या हिताचा विचार कराल. मुखात नाम नाही तर तुम्ही भ्रष्टाचार कराल, देशाचं वाटोळच कराल, देशाला लुटाल. आणि म्हणून मी बोललो की देशाचं चिपाट जर कोणी केलं असेल तिथे काही शिकलेल्या गिन्याचिन्या लोकांना, काही गिन्याचिन्या उच्च डिग्रीच्या लोकांना, तुमच्या आमच्या देशाचं वाटोळं केलं, मातेरं केलं, चिपाट केलं, चोथा केला आहे देशाचा. गिन्याचिन्या शिकलेल्या लोकांनी, फक्त शिकलेल्या लोकांनी. का? शिक्षा आहे पण शिक्षेसोबत दीक्षा नाही. आणि शिक्षेसोबत दीक्षा नसेल तर असा मनुष्य समाजाला घातकी ठरतो. आणि आज तेच चित्र आहे. आणि मग देश अधोगतीकडे जातो, वाटोळं होतं देशाचं. मुखात नाम नाही म्हणून मनुष्य वाया चालला आहे. पण मुखात नाम असेल तर तो वाया जात नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात की नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकेला. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकेला. आणि म्हणून आज समाजात जास्तीत जास्त विज्ञानासोबत हरिनामाची कॉलेजेस निघणं आवश्यक आहे. एका महान व्यक्तीनं म्हटलंय की देर आर सो मेनी कॉलेजेस ऑफ आर्ट बट देर आर नो कॉलेजेस ऑफ हार्ट. हे वाक्य कोणी म्हटलंय? आदरणीय हेडगेवार साहेबांनी म्हटलंय. आदरणीय हेडगेवार म्हणतात की देर आर सो मेनी कॉलेजेस ऑफ आर्ट बट देर आर नो कॉलेजेस ऑफ हार्ट. या देशात आर्ट, कॉमर्स आणि सायन्स याची भरपूर कॉलेजेस आहेत. आर्टची कॉलेज आहेत पण हार्टची कॉलेज नाही आहेत. आर्टची कॉलेज आहेत पण हार्टची कॉलेज नाही आहेत. या देशात हार्टची कॉलेज, अर्थात हृदय डेव्हलप करणारी कॉलेजेस काढा, अर्थात अध्यात्माची कॉलेजेस काढा, गीता ज्ञानेश्वरी वेद शिकवण्याची कॉलेजेस काढा, गाथा शिकवण्याची कॉलेजेस काढा. देर आर सो मेनी कॉलेजेस ऑफ आर्ट बट देर आर नो कॉलेजेस ऑफ हार्ट. आर्टची कॉलेज आहेत पण हार्टची नाही आहेत. आणि हार्टची कॉलेज आहेत आध्यात्मिक कॉलेजेस. याचा अर्थ एका हातात गीता द्या, दुसऱ्या हातात अध्यात्म द्या. मुखात नाम येईल, शिक्षेसोबत दीक्षा असेल, भावी पिढी कधीही वाईट वागणार नाही, ती सदाचारीच बनेल, ती कधीच वाया जाणार नाही. का? मुखात नाम आहे. आणि म्हणून नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकेला. नाम घेणारा कधीच वाया जात नाही. आणि म्हणून प्रत्येक कुटुंब प्रमुखाला नामधारक बनणं आवश्यक आहे. प्रत्येक कुटुंब प्रमुख हा नामधारक असावा. कारण तुकोबाराय बोलले की चंदनाच्या संगे तरुवर चंदन. जंगलामध्ये चंदनाच्या बाजूला बोरी बाबळे असतात, त्यासुद्धा चंदनासारखा सुगंध देतात. का? संगती चंदनाची आहे. कुटुंब प्रमुख जर नामधारक असेल तर त्याच्या संगतीनं घरातली सगळी माणसं नामधारक बनतील. आणि म्हणून एक वेळचं भोजन आणि एक वेळचं भजन सर्व कुटुंबियांनी एकत्र येऊन करावं. यानं भक्तीला बळ येईल आणि कुटुंबात सद्विचाराची देवाणघेवाण वाढेल. एकत्रित या, मुलांना आपल्यासोबत घ्या. तुम्ही देवपूजा करा, मुलांना देवपूजेला घ्या. प्रामुख्यानं महिला मंडळींनी पूजा करताना मुलांना सोबत घ्या. त्यांना काकडा म्हणायला लावा, त्यांना हरिपाठ म्हणायला लावा, अभंग म्हणायला लावा. पूजा करताना मुलांना सोबत घ्या. भक्तीचा नाद लागेल, भक्तीकडे ओढल्या जाते. जसं मिरचीचं रोपटं आहे, 5 पानं आले की मिरचीचं रोपटं उपटावून लावा, ते चिटकतं.
पण जास्त पानं आले ते चिटकत नाही. लहान मुलं भक्तीला लवकर चिटकतात, मोठी माणसं चिटकत नाहीत. लहान मुलं लहानपणीच भक्तीकडे ओढा. आणि म्हणून मी बोललो की एक वेळचं भजन आणि एक वेळचं भोजन सगळ्या कुटुंबाने एकत्र येऊन करावं. त्यांनी कुटुंबात विचाराची देवाणघेवाण वाढेल, भक्तीला बळ येईल. म्हणून कुटुंब प्रमुख नामधारक असावा. कुटुंब प्रमुख प्रामुख्यानं नामधारक असावा. प्रत्येकाने आपल्या बाजूची 4 घरं नामधारक बनवावीत. आपल्या बाजूची 4 घरं नामधारक बनवावीत. त्याने काय होईल की सगळं गाव, सगळा तालुका, सगळा जिल्हा, सगळा देश नामधारक बनेल. देशात सदाचार येईल. आणि म्हणून पोलीस स्टेशन आणि पोलिसांची संख्या वाढून गुन्हेगारी आटोक्यात येत नसते. तर माणसाने गुन्हाच करू नये असं त्याचं हृदय तयार करावं लागतं. आणि ते फक्त हरिनामानं होतं. आणि म्हणून माणसाच्या मुखात हरिनाम द्या. मनुष्य कधी वाया जाणार नाही. पोलीस स्टेशन आणि पोलिसांची संख्या वाढवून गुन्हेगारी आटोक्यात येत नसते. तर माणसाने गुन्हाच करू नये असं त्याचं हृदय तयार करा. आणि ते फक्त एका हरिनामानं घडतं. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की नाम घेता वाया गेला असा कोणी ऐकला. आणि मुखात हरिनाम द्या, तो कधीच वाया जात नाही. तो धर्म जोपासतो, नीतिमूल्य जोपासतो, सदाचारी बनतो. नाम नसेल तर वाया जातो. कारण नाथ महाराज बोलतात, नामे होय जे विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश. नामे निर्मळ होय चित्त. हरिनामानं चित्ताची निर्मळता येते, चित्त शुद्ध होतं, पापरहित होतं. पाप आणि पाप वासना दोन्ही जातात हरिनामानं. पाप तर जातं पण पाप वासनाही जाते. पाप वासना गेली की तुम्ही पाप करत नाही. आणि म्हणून हरिनामाची गरज आहे, भक्तीची गरज आहे. भक्ती ती हरिनामात या. तुम्ही तर भक्तीत या, हरिनामात या, सत्संगतीत या. मुलांनाही हरिनामाकडे ओढा, शाळेमध्ये हरिनामाची शिबिरं घ्या, हे तर कराच. परंतु आणखीन एक प्रामुख्याने सांगतो की राजा हा नामधारक असावा. राजा हा भगवंताची दिव्य विभूती असतो. नरबराय बोलले, नरा माझी राजा विभूती विशेष माझा, जया ते सकळ लोक प्रजा होणे सेविती. नरा माझी राजा विभूती विशेष माझ्या. राजा हा देवाचं प्रतिनिधित्व करतो. राजा साक्षात भगवान कृष्ण असतो. राजा हा देव असतो. राजा हा प्रतिविष्णू असतो. राजा देवाचं प्रतिनिधित्व करतो. प्रजा राजाला देव समजून वंदन करते. आणि म्हणून राजाचंही कर्तव्य बनतं की त्याने देवासारखं वागावं. आपल्याकडे जुनी म्हण आहे, यथा राजा तथा प्रजा. जसा राजा तशी प्रजा असते. राजा जर नीती आणि न्यायप्रिय असेल तर भीतीपोटी का होईना प्रजा ही न्याय आणि नीतिप्रिय असते. हो, जसा राजा, यथा राजा तसा, यथा राजा तथा प्रजा. खाली जाऊन बोलतो, वरमाई शिंदळ तर वराडही शिंदळ असतं. राजा अधर्मी असेल तर प्रजा अधर्मी असते. राजाचे कर्मचारी समाजाला लुटतात, त्रास देतात. देशात हाहाकार माजतो. म्हणून राजा नीती आणि न्यायप्रिय असावा. भीतीपोटी का होईना राजाचे कर्मचारी आणि समाज नीती आणि न्यायप्रिय बनतो. आणि म्हणून कोणत्या निवडणुकीमध्ये दगडापेक्षा इटकर्मव. जे नामधारक आहेत त्यांना उभा करा आणि त्यांना निवडून द्या. दगडापेक्षा इटकर्मव. जो नामधारक नाही आहे, जो कथाकीर्तनात बसत नाही, अशा माणसाला निवडूनच देऊ नका, मतच देऊ नका. जे नामधारक आहेत, परमार्थिक आहेत, अशांना उभं करा, अशांना निवडून द्या. कारण तो उद्याचा राजा आहे. नामधारकांना निवडून द्या. राजा नामधारक असावा, तो भावी राजा आहे. राजा नामधारक असेल, त्याच्या हृदयात दया, दयेमुळे त्याच्या जीवनात धर्म आणि नीतिमूल्य. धर्माला राजाश्रय मिळेल, समाजात धर्म नांदेल, सुखशांती नांदेल, नीतिमूल्य नांदेल, समाज सुखी होईल. पण प्रजेनेही परमार्थात यावं आणि राजानेही परमार्थात यावं, देश सुखी होईल. देशात सदाचार नांदेल, नीतिमूल्य नांदतील, समाज सुखी होईल. आणि म्हणून राजा आणि प्रजा सर्वांनीच परमार्थात यावं. राजा हा नामधारक असावाच. राजा नामधारक असेल तर धर्माला राजाश्रय मिळतो. म्हणून नामधारक उभी करा आणि त्यांना निवडून द्या. मी पुन्हा पुन्हा सांगतो, नामधारक उभी करा, नामधारकाला निवडून द्या. नामधारक नसेल तर त्याला मदत देऊ नका. म्हणून लहान मुलांना शाळेतून हरिनाम शिकवा, अध्यात्म शिकवा, विज्ञान तर शिकवा, पण हरिनामही शिकवा. तुम्ही मोठी माणसं परमार्थात या, कीर्तनात या, भजनात या, हरिनामात या. आणि राजाने हरिनामात यावं. सगळ्यांनी हरिभजनात हरिनामात आलं ते सगळ्यांच्या हृदयात दया,
दयेमुळे सर्वांच्या जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य येतील, समाज सुखी होईल, समाजात सदाचार नांदेल, नीतिमूल्य नांदतील आणि समाज सुखी होईल. कारण हरिनाम घेणारा कधीच वाया जात नाही, तो सदाचार जोपासतो. हरिनाम न घेणारा वाया जातो. आणि म्हणून तुकोबाराच्या अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात की नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला. सांगा बरं म्हणले, हरिनाम घेतो तो वाया गेलाय, कुणी ऐकले का? छे, कुणीच ऐकू शकत नाही. असं घडतच नाही. नाम घेतलंय आणि वायाला गेलंय. नाम घेणारा वायालाच जात नाही. वायाला गेला तर नाम न घेणारा जाईल. का? तर मुखात नाम नाही, निर्दयी आहे, अधर्मी आहे, कडू आहे, पापी आहे, दुष्ट आहे, दुराचारी आहे. नाम नाही, वायालाच जाणार. पण मुखात नाम आहे, हृदयात दया आहे, दयाळू आहे, जीवनात धर्म आहे, नीतिमूल्य आहे, चांगलंच वागणार, सद्गुणी आहे. आणि म्हणून नामधारक नीतिमूल्य जोपासतो. जो नामाला विनमुख आहे तो पापाचरण करतो, अधर्मी असतो, समाजाला लुटतो, त्रास देतो. आणि म्हणून नामधारक बना. अन्यथा ही भ्रष्टाचाराची लांडी लावडीचे चटके पिढ्यानपिढ्या तुम्हाला सहन करावेच लागतील, हरिनामात जर आले नाही तर. म्हणून नामात या, समाज सुखी होईल, आचरण शुद्ध होईल. आणि म्हणून मग तुकोबाराय मोठमोठ्या संतांना, महंतांना, सिद्ध ऋषींना विनंती करतायत की तुकोबाराय म्हणतात, मी खडसावून सांगतोय की नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकेला? कोणी ऐकेला? हे संत हो, हे महंत हो, हे सिद्ध ऋषी हो, मी तुम्हाला विनंती करतो की सांगा की हरिनाम घेणारा मनुष्य कधी वाया गेला? हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात आणि तुकोबाराय लिहित आहेत, सांगा विनवितो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी. सांगा विनवितो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी. हे संतांनो, हे महंतांनो, हे सिद्ध ऋषींनो, मी तुम्हाला एक विनंती करतो की मी जे पहिल्या चरणात बोललोय की नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकलाय? हे सांगा बरं मला. तुम्हाला माझी विनंती की सांगा की हरिनाम घेणारा कधी वाया गेलाय? तर नाही, हरिनाम घेणारा कधीच वाया जात नाही. का? तर मुखात हरिनाम तर हृदयात दया, हृदयात दया तर जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य, सदाचार, सद्गुण. आणि मग नामधारक चांगलाच वागतो, वायाला जात नाही. वायाला जातो तो नामापासून दूर असलेला मनुष्य. आणि मग असा नामधारक सदाचार तर जोपासतोच, सदाचार तर जोपासतोच, परंतु असा नामधारक भवसागर तरुणही जातो, आपला उद्धार करतो. तो चांगला तर वागतोच, पण तरुण जातो भवसागर आणि स्वतःचा उद्धार करतो. आणि म्हणून तिसऱ्या चरणात तुकोबाराय म्हणतात की नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून. नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून. सांगा बरं म्हणले, हरिनाम घेतोय आणि तो तरला नाही आहे, त्याला मोक्ष मिळाला नाही, असं कोणी आहे का? दाखवा म्हणले मला. तर हरिनाम घेतोय आणि मोक्ष मिळाला नाही, तरला नाही, असा कोणीच नसतो. तुकोबारायच म्हणतायत की मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुताची. मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुताची. धनाबाराज बोलतायत, नारदा ध्रुवा अक्रूरा शुकाहन शनत कुमारा या भक्ती मी धनुधरा प्राप्तू जैसा. अरे नारद, ध्रुव, अक्रूर, शुक, सनत कुमार हे सगळे भक्ती मार्गानं, नामस्मरणाच्या मार्गानं माझ्याकडे आले आणि मुक्त झाले. नाम घेणारा वाया तर जात नाही, चांगलाच वागतो आणि त्याचा उद्धार होतो. तो भवसागर तरुण जातो आणि मुक्तही होतो. म्हणून नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून. द्यावर निवडून मला की नामाने कोण तरला नाही, तर असं म्हणताच येत नाही. नामाने सगळे तरले. कोण कोण तरले? धनवारांनी यादी दिली, नारदा, ध्रुव, अक्रूरा, शुकाहन सनत कुमारा या भक्ती मी धनुर्धरा प्राप्य जैसा. नारद, ध्रुव, अक्रूर, शुक, सनत कुमार सगळे नामस्मरणाच्या मार्गाने आले, भक्तीच्या मार्गाने आले, तरुण गेले, मुक्त झाले. प्रल्हाद, निळकंठ, ध्रुव, गजेंद्र, अजामेळ, वाल्मिकी हे सगळे नामस्मरणाच्या मार्गाने आले, तरुण गेले. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, धनवारायच म्हणतात की ऐसे अनंत अपार नामे तरले चराचर, नाम पवित्र आणि परिकर रखुमादेवी वराचे. काय म्हणतात ज्ञानोबाराय? ऐसे अनंत अपार नामे तरले चराचर, नाम पवित्र आणि परिकर रखुमादेवी वराचे.
असे अनंत अपार, म्हणजे कोण प्रल्हाद, निळकंठ, ध्रुव, गजेंद्र, अजामेळ, वाल्मिकी असे अनंत अपार या पवित्र हरिनामाने तरले, भवसागराच्या पलीकडे गेले, मुक्त झाले. आणि म्हणून नाम तुमच्या जीवनात सदाचार तर आणतच, पण नाम तुम्हाला मुक्तही करतं. नाम घेता उठाउठी, होई संसाराची तुटी. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराला दुर्घट भवसिंधू. तराला दुर्घट भवसिंधू. हरिनामानं अवघड असा भवसिंधू, भवसागर तुम्ही तरुण जाता आणि मुक्त होता. आणि म्हणून तुकोबाराय तिसऱ्या चरणात बोलतायत की नामस्मरणानं कोण तरलं नाही असं मला सांगा बरं. तसा कुणीच नाही. ज्याने नित्य नाम घोकले देवाचं, पांडुरंगाचं, तो नक्कीच तरुण जातो. भवसागर तरुण जातो, भवसागराच्या पैलतीराला लागतो आणि मुक्त होतो. आणि म्हणून नामस्मरणाचे 2 फायदे तुकोबरा या भागात सांगतायत की नामस्मरण करणारा मनुष्य कधी वाया जात नाही. तो सद्गुण जोपासतो, चांगला वागतो आणि मुक्तही होतो. आणि मग अशी मी तुमच्याशी सलगी करतोय. हे संत, हे महंत, सिद्ध ऋषींनो, तुम्ही माझ्या अतिशय जवळचे माणसं आहात. मी तुमच्याशी सलगी करतोय. मी तुम्हाला 2 प्रश्न विचारलेत. पहिला प्रश्न आहे, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, नामे तरला नाही कोण ऐसा देवा निवडून. असे 2 प्रश्न तुम्हाला विचारलेत. मी तुमच्याशी सलगी केली आहे, याबद्दल मला क्षमा करा. हे अभंगाच्या 4थ्या चरणात. आणि महाराज लिहित आहेत की सलगीच्या उत्तरा तुका म्हणे क्षमा करा. सलगीच्या उत्तरा तुका म्हणे क्षमा करा. अर्थात तुकोबाराय म्हणतायत की हे संत, हे महंत, हे सिद्ध ऋषींनो, मी तुम्हाला या अभंगात 2 प्रश्न विचारलेत की नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला, नामे तरला नाही कोण ऐसा देवा निवडून. अर्थात हरिनाम घेणारा मनुष्य कधी वाया गेला का, तर नाही. आणि हरिनामाने मनुष्य तरला नाही असं कधी घडलं का, तर नाही. तर हरिनाम घेणारा वाया जात नाही, तो चांगलाच वागतो. आणि हरिनाम घेणारा तरतो, अर्थात मोक्ष होतो. तरतो अर्थात मुक्त होतो. ही मी तुमच्याशी सलगी केली आहे, अर्थात जवळीक केली आहे. तुम्ही माझे प्रेमळ आहात, माझे प्रेमळ आहात, स्नेह आहात, म्हणून मी तुमच्या अतिशय जवळच आहे. माझी तुम्हाला जवळीक आहे, तुमची मला जवळीक आहे. आणि अशी सलगी असल्यामुळं, जवळीक असल्यामुळं मी प्रेमानं तुम्हाला विचारलं आहे की हरिनामानं कोण तरलं नाही सांगा बरं. हरिनाम घेणारा कधी वाया गेला का सांगा बरं. तुम्ही माझे जवळीकचे आहात, प्रेमळ आहात, म्हणून मी सलगी केली आहे आणि त्याबद्दल मला क्षमा करा. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की सलगीच्या उत्तरा तुका म्हणे क्षमा करा. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. यथामती आपण अभंगाचा भावार्थ पाहिलाय. तुकोबाराय म्हणतात की नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला, सांगा विनवितो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी. नामे तरला नाही कोण ऐसा देवा निवडून, सलगीच्या उत्तरा तुका म्हणे क्षमा करा. सारांश थोडक्यात तुकोबाराय या अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतायत की नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला. आज समाजाची परिस्थिती अशी बिकट झाली आहे की समाजामध्ये भ्रष्टाचार, लांडीलबाडी, हाहाकार माजलाय. प्रत्येकजण एकमेकाला फसवत आहे. मनुष्य दुष्ट दुराचारी बनत चालला आहे. याचं एकच कारण आहे, माणसाच्या मुखात हरिनामाचा अभाव आहे. मुखात हरिनाम नाही म्हणून हृदयात दया नाही. दया नाही, अधर्मी आहे, कडू आहे, कपटी आहे, म्हणून भ्रष्टाचार करतं, लांडीलाबाडी करतं, समाजाला फसवतं, त्रास देतं, पापाचरण करतं, समाजाच्या अहिताच्या गोष्टी करतं, समाजाचं वाटोळच करतं. मुखात नाम नाही म्हणून. पण मुखात नाम आहे तर त्याच्या हृदयात दया वास करते. या दयेजवळ धर्म अर्थात नीतिमूल्य येतात. आणि ज्या समाजात नीतिमूल्य नांदतात तिथे भांडणतंटा आणि लांडीलबाडी पळून जाते. तिथं गुण्यागोविंदाचं वातावरण असतं.
जिथं नीतिमूल्य आहे तिथं गुण्यागोविंदाचं वातावरण असतं. तिथे कोणी कोणाला फसवत नाही, आणि कोणीच कोणाला फसवलं नाही तर तिथून भांडण तंटा निघून जातो आणि तिथं सुख नांदतं. तिथं सुख नांदतं. लक्षात घ्या, मुखात नाम आहे तर हृदयात दया आहे, हृदयात दया आहे तर जीवनात धर्म आहे, अर्थात नीतिमूल्य आहेत. आणि ज्या समाजात नीतिमूल्य नांदतात तिथून भांडण तंटा निघून जातो. का? कोणीच कोणाला फसवत नाही. तिथं प्रेमाचं गुणागोविंदाचं वातावरण असते. प्रेमाचं वातावरण असते. जिथं प्रेमाचं वातावरण आहे तिथं सुख नांदतं. जिथं सुख नांदतं तो समाज सुखी होतो, तो देश प्रगती करतो. आणि या सुखाच्या रूपानं तिथं पुरुषोत्तम कृष्ण परमात्मा नांदतो. आणि मग ज्ञानोबा बोलतायत की दया तेत धर्मो, धर्मो तेत सुखागमो, सुखी पुरुषोत्तम असे जैसा. आणि मग समाजात सुख स्थापित करायचं असेल तर मुखात नाम धारण करा, हृदयात दया येईल, दयेमुळे जीवनात धर्म अर्थात नीतिमूल्य येईल. जिथं नीतिमूल्य नांदतात तो समाज सुखी होतो आणि प्रगतीही करतो. आणि म्हणून वाया जातात तीच माणसं की जी नामाला विन्मुख आहेत, परंतु नामधारक कधी वाया जात नाही. कारण हरिनामाच्या पोटी धर्म जन्म घेतो. आणि आपण धर्माची व्याख्या पाहिली की धर्म म्हणजे जाती जमाती नव्हे, सकळ धर्माशी कारण नामस्मरण हरिकीर्तन. नामस्मरण हरिनामाला, नामस्मरण धर्माला जगवतं. नामस्मरण धर्माला जगवतं. आणि धर्म म्हणजे जाती जमाती नव्हे. धर्म म्हणजे नीती रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार, या सर्व गोष्टीचा समुदाय म्हणजे धर्म. आणि हा धर्म हरिनामाच्या पोटी जन्म घेतो. म्हणजे हरिनामाच्या पोटी नीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, सदाचार, परोपकार, सहानुभूती या गोष्टी जन्म घेतात. मग मुखात जर नाम असेल मग मुखात नाम असेल तर जीवनात सदाचार येणारच. तुम्ही नामधारक आहेत, तुमच्या जीवनात नीती, माणुसकी येणार. हो, नीती रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा या गोष्टी तुमच्या जीवनात येणारच. तुम्ही नामधारक असलात. तुम्ही नामधारक आहेत, जीवनात नीतिमूल्य आले, अर्थात नीती, माणुसकी, इमानदारी आली, सदाचार आला, प्रेम आलं, अहिंसा आली. मग यापेक्षा चांगलं वागणं काय असते? यालाच चांगलं वागणं म्हणतात. मुखात नाम आहे तर तुमच्या जीवनात नीती रीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, परोपकार, सहानुभूती, सदाचार या सगळ्या गोष्टी आल्या. आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे चांगल्या गोष्टी आहेत. म्हणजे हरिनामाच्या पोटी हे सदाचार अर्थात चांगल्या गोष्टी जन्म घेतात. समाज सुखी होतो, तो मनुष्य चांगला आहे. अर्थात हरिनाम घेतल्यामुळे मनुष्य वायाला गेला नाही. आणि हरिनाम नाही घेतलं तर मनुष्य वायाला जातो. म्हणजे मुखात हरिनाम नाही, निर्दयी आहे, अधर्मी आहे, कडू आहे, कपटी आहे, पापी आहे, पापाचरण करणार, समाजाला त्रास देणार, लुटणार, भ्रष्टाचार करणार, समाजाला पीडा देणार. म्हणून ज्याच्या मुखात नाम नाही तो वाया जातो. ज्याच्या मुखात नाम आहे तो कधीच वाया जात नाही, तो सद्गुणी असतो. आणि म्हणून तुकोबारा बोलतात की नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकेला. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोली लिले कुरे वेळी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारिला अधिकार मी आपुला, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया किंकरा, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.